नमस्कार. अक्षय हा परत साईला भेटून घरी येतो. घरी आल्यावर अक्षयचं मन लागत नसतं, कारण त्याला असं वाटत असतं की तिथे साईच्या गाडीजवळ कोणीतरी माझी जवळची व्यक्ती होती आणि त्याचं मन तिथंच रमत असतं. इकडे काही त्याचं लक्ष लागत नसतं. तिथून त्याचा पायच निघत नसतो. आता मात्र तेवढ्यात तिथे माही ही अक्षयला कॉफी घेऊन येते आणि म्हणते, अक्षय ही घे तुझी फेवरेट कॉफी. तेव्हा अक्षय लगेच माहीचा हात पकडतो. तेव्हा माही लगेच अक्षय जवळ येतोय म्हणून मुद्दाम कॉफीच खाली सांडते आणि म्हणते, अरे बापरे सांडली, थांब मी तुला दुसरी बनवून आणते. आणि लगेच अक्षयपासून लांब पळून जाते. तेव्हा अक्षय म्हणतो, ही अशी का करते? हिला जरा हात लावला तरी ही माझ्यापासून लांब पळून जाते. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर लगेच थोड्या वेळाने माही परत अक्षयला कॉफी घेऊन येते. तेव्हा अक्षय म्हणतो, तू कोण आहेस ग आणि तू माझ्यापासून अशी लांब का पळतेस? आता मात्र अक्षयने असं विचारताच माहीला मोठा धक्काच बसतो. माही म्हणते, कोण आहे म्हणजे अक्षय? मी तुझी रमा आहे. मग तू असं कसं बोलू शकतोस? तेव्हा अक्षय म्हणतो, मग तू माझ्यापासून असं लांब का पळतेस? खरं खरं सांग. तेव्हा लगेच माही मनात म्हणते, पळणारच ना, मी तुझी रमा नाही आहे. तेव्हा अक्षय म्हणतो, काय म्हणालीस तू? आता काहीतरी म्हणालीस, लवकर सांग. आता मात्र माही घाबरते. आता अक्षय तिच्याकडून ते सत्य वधवूनच घेणार असतो. तर इकडे नीलला मोठा धक्का बसलेला असतो, कारण त्याने एका मुलासोबत खऱ्या रमाला बघितलेली असते, पण त्याला असं वाटतं की ती माही आहे. तो विचार करत असतो की माही त्या माणसासोबत काय करत होती, त्याच्यासोबत एवढं काय बोलत होती. म्हणून तो नील लगेच माहीला फोन करतो आणि तिथे अक्षय समोर असतो. तेव्हा अक्षय म्हणतो, कुणाचा फोन आहे? तेव्हा माही म्हणते, नीलचा फोन आहे. तेव्हा माई फोन उचलते आणि म्हणते, हां बोल ना नील. तेव्हा नील म्हणतो, अगं तू आज मार्केटमध्ये कोणत्या एका माणसासोबत बोलत होतीस? तेव्हा माही म्हणते, मी नाही रे, मी मार्केटमध्ये तर आज गेलीच नव्हते. तेव्हा नील म्हणतो, माही माझ्याशी खोटं बोलू नकोस. तो माणूस कोण होता मला सरळ सरळ सांग, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी तुला भेटायला येतोय. तेव्हा लगेच माही म्हणते, अरे काय बोलतोयस तू हे नील? आणि माई फोनवर बोलत बोलत बाहेर येते. अक्षय हा तिच्याकडेच बघत असतो आणि तोच विचार करत असतो, नक्की ही माझी रमा नाही आहे. तर माही लगेच बाजूला जाते आणि नीलला म्हणते, अरे तू मूर्ख आहेस का? मी तर मार्केटमध्ये गेलीच नव्हती. आज मी घराच्या बाहेर पडलीच नाही आहे. मग तू मला मार्केटमध्ये दुसऱ्या माणसासोबत कसं बघशील? आणि मी अजून कोणाला भेटणार आहे? तुला किंवा अक्षयला, दोघांनाच भेटते ना. तेव्हा नील म्हणतो, मग तो माणूस कोण होता? तेव्हा माही म्हणते, अरे कोण माणूस? तू काय बोलतोयस मला कळत नाही. तू फोन ठेवून दे. इथे आधीच माझं अक्षय डोकं खातोय. त्याला माझ्यावर संशय आला आहे. तेव्हा नील म्हणतो, काय? अक्षयचा तुझ्यावर संशय आला आहे? तेव्हा लगेच माही म्हणते, हो ना. आणि माही फोन कट करते आणि परत अक्षयच्या इथे येते. तेव्हा नील म्हणतो, नाही, या अक्षयला कळलं नाही पाहिजे की ही रमा नाही तर माही आहे, नाहीतर मला त्याच्याकडून असे पैसे उकळता येणार नाही. तर आता इकडे अक्षयची ही पुरती खात्री पटलेली असते की ही मुलगी माझी रमा नाही आहे, कारण माझी रमा अशी वागूच शकत नाही. तर आता अक्षय खऱ्या रमाचा शोध घेईल का, ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.